येत्या 18 एप्रिल रोजी होऊ घातलेली अमरावती लोकसभेची निवडणूक ही विकासाबरोबरच राष्ट्रीय अस्मितेसाठी महत्त्वाची असून छूटछाट अपक्ष देशविकासात कसलेही योगदान देऊ शकत नाही। आज देशाला विकासाबरोबरच सीमेपलीकडून होणारा धोका लक्षात घेता अशा देशविघातक शक्तींशी लढण्यासाठी नरेंद्र मोदी सारख्या कणखर नेतृत्वाशिवाय या भारताला पर्याय नाही। म्हणून आपण आपले अमूल्य मत महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनाच द्यावे, कारण आनंदराव अडसूळ यांना दिलेले मत हे सरळ नरेंद्र मोदी यांना मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, आनंदराव अडसूळ यांचं धनुष्यबाणाचं बटन ज्यावेळेस तुम्ही दाबाल, वोट सरळ मोदीजींना मिळेल आणि मोदीजी या मताच्या भरोशावर एका हातात भारताचा तिरंगा झेंडा, दुसऱ्या हातात भारताचं संविधान घेऊन ज्यावेळी पुढे निघतील, हा देश पुढे जाईल, हा देश विकसित होईल। विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याकरता या ठिकाणी आनंदराव अडसूळ यांना निवडून द्या आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन घेऊन जे लोक या ठिकाणी नौटंकी करतात त्यांचं डिपॉझिट जप्त करा, एवढीच विनंती करतो। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडे कुठलेच धोरण नसून नेतृत्वांचाही दुष्काळ, विरोधक सत्तेशिवाय सैरभर झालेले आहेत, अशी टीका सुद्धा त्यांनी यावेळी केली। परतवाडा येथे भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेमध्ये ते बोलत होते। या जाहीर सभेला नागरिकांनी दर्शविलेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघता आनंदराव अडसूळ यांचा महाविजय होईल असा आशावाद यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। देशाच्या विकासासोबतच अमरावती जिल्ह्याचा विकास भाजपा सरकारच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे। काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या मागील 15 वर्षांच्या विकासाचे आकडे व आताच्या सरकारच्या विकासाचे तुलनात्मक आकडे बघितल्यास विकास नेमका कोणाच्या काळात होतं हे जनतेला माहिती पडलेलं आहे। पंतप्रधान यांनी शेतकरी कर्जमाफी, आयुष्यमान भारत, मुद्रा योजना, दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास योजना, जेनेरिक औषधी याबरोबरच अनेक जनकल्याणाच्या योजना राबविल्या। शेतकरी, शेतमजूर यांना पेन्शन अशा योजना राबवून सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी भाजपा सध्या प्रयत्नशील आहे। पुढे बोलताना आनंदराव अडसूळ हे अतिशय सुसंस्कृत, शालीन लोकप्रतिनिधी असून खुद्द पंतप्रधानही त्यांच्या कार्याची दखल घेतात। त्यांच्यासारख्या सर्व प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी लोकसभेमध्ये पुनश्च पाठविल्यास अमरावती जिल्ह्याच्या विकासाचे अनेक पैलू बघायला मिळतील। पूर्वी साध्या पासपोर्टसाठी नागरिकांना नागपूरला जावं लागत असे, परंतु आता अमरावतीमध्ये ही सुविधा आनंदराव अडसूळ यांच्या पाठपुराव्यामुळे तयार झालेली आहे। अमरावती पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये रेमंड, सियाराम यासारख्या नामांकित टेक्सटाईल उद्योग आल्यामुळे युवकांच्या हाताला काम मिळाले आहे। भारत डायनामिक प्रकल्प सुरू झाल्यानंतर अनेक रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत। हे सर्व भाजपा सरकारला शक्य झाले ते केवळ त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ होतं म्हणून नव्हे, तर इच्छाशक्ती दांडगी होती म्हणून। पूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारला ही कामे माहीत असूनही का करता आले नाही याचे उत्तर जनतेने काँग्रेस आघाडी पुरस्कृत उमेदवाराला आपल्याकडे मते मागण्यासाठी आल्यावर जरूर विचारले पाहिजे। मुख्यमंत्री सहायता निधीमधून गरजू रुग्णांना 500 कोटी रुपयांच्या वर आजपर्यंत मदत करण्यात आलेली आहे। शेतकरी, महिला, विद्यार्थी सर्वच स्तरासाठी मोदी सरकार चांगलं काम करीत आहे। म्हणून मतदारांनी कावेबाज काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मते देऊन आपली मते वाया घालवू नये आणि आज विकासाबरोबरच सुरक्षित भारत सुद्धा महत्त्वाचा आहे। त्यामुळे आपले मत हे आनंदराव अडसूळ यांना देऊन नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले। जी निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं पहिलेच हार मानली आणि या ठिकाणी उमेदवार देखील उभा करायला ते तयार नाहीत, अशा प्रकारची त्यांची अवस्था आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये साधा एक उमेदवार देखील सेना भाजप युतीच्या विरोधात त्यांना सापडलेला नाही। आता आपला विजय निश्चित आहे। मी या ठिकाणी एवढ्याच करता आलो आहे की आपल्याला एक विक्रमी अशा प्रकारचा विजय मिळवायचा आहे, न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा विजय हा या ठिकाणी आपल्याला मिळवायचा आहे। बंधू भगिनींनो, ही निवडणूक ही साधी निवडणूक नाहीये।
ही गल्लीची निवडणूक नाही आहे, ही दिल्लीची निवडणूक आहे. दिल्लीची. या देशाची धुरा कोणाच्या हातात द्यायची? ह्या देशाचा मान सन्मान अभिमान स्वाभिमान हा कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकतो याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. मला सांगा, या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतं? कोण 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 कोण? यावेळी मंचावर खासदार आनंदराव अडसूळ, पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, माजी खासदार अनंतराव गुढे, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार प्रभुदास भिलावेकर, आमदार अनिल बोंडे, आमदार रमेश बुंदिले, भाजपा जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, गजानन कोल्हे, माजी आमदार विजयराज शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे, सुनील खराटे, नगराध्यक्ष सुनीता फिसके यांच्यासह भाजपा, शिवसेना, रिपाई व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. VCN ब्युरो, अमरावती.